तू आज काय करते तू? आज गणपती आले, आज मोदक करणार आहे आपण. मोदक करायचे? उकडीचे मोदक करायचे का? चला तर मग आज खास गणपती निमित्त आपण करूयात उकडीचे मोदक. मी रेसिपीसाठी केपराचं मोदक पीठ वापरतेय. केपराचं तांदळाचं पीठ पण आहे भाकरीसाठी, पण खास आपण हे मोदकाचं पीठ वापरलंय. हे कुठलंही पेड प्रमोशन नाहीये, सहज मी हे पीठ आणलेलं आहे आज मोदक करण्यासाठी, त्यामुळे मी हे तुम्हाला सांगते. सुरुवातीला सारण करूयात. सारणासाठी मी इथं गच्च वाटी भरून खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरं आहे, मी डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. खोवून घेतलं तरी चालेल. जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर या वाटीने 2 वाटी खोबरं आपण इथं घेतलेलं आहे. 1 चमचाभर तूप घ्यायचंय. आता आपण हे खोबरं या तुपामध्ये घालून 2 ते 3 मिनिटं परतायचे. खूप जास्त कलर बदलायचा नाहीये, 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचंय. लक्षात ठेवा, खूप जास्त रंग बदलायचा नाहीये, 2 मिनिटं परतून घ्यायचं. 2 मिनिटं परतून झाल्यावर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. तुम्ही बघू शकता, जेवढी वाटी आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीच्या मापाने मी इथं गूळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. थोडासा गूळ वितळू द्यायचंय म्हणजे व्यवस्थित सगळं मिक्स होतं. मध्ये मी वरून थोडंसं खसखस घालणार आहे. खसखस थोडीशी तुपात भाजून घेतली तरी चालेल. आपण हे ना मोदकाचं सारण करतोय ना आपण. मग कसं होतं मोदक? मग छान होतो मोदक, टेस्टी टेस्टी. गोड पदार्थात थोडीशी चव येण्यासाठी मीठ घालायचं. मी अगदी एवढंच चिमटीवर मीठ घालतेय. खसखस घालतेय मी वरून आणि वेलची पूड. गरम आहे बेटा. बरं, खूप गरम आहे, चटका बसून. हो, तर आपलं सारण तयार झालेलं आहे. हे कसं ओळखायचं तर कडेने असं आहे बघा, बरोबर व्यवस्थित असं हे निघतंय, कोरडं होतंय. खूप जास्त पण कोरडं केलं की गूळ वाळतो, कडक होऊन जाईल आपलं सारण. त्यामुळे असं व्यवस्थित एकजीव झालं की आपण आता हे गॅस बंद करून घेऊया. एक वाटी पाणी घेते, 1 वाटी दूध घ्यायचंय. थोडीशी उकळी येऊ द्या त्याला. यामध्ये हे दूध घालायचं आहे. दूध मी कसं तयार केलंय तर केसर मी थोडंसं वाटून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये आणि ते गरम गरम दुधामध्ये भिजवलं होतं. तर हे आपल्याला दूध छान मिळालेलं आहे. अगदी पाव वाटीच दूध यामध्ये मिक्स करायचंय. छान कलर येईल आपल्या मोदकाला, म्हणून मी हे घालते. आता दुधाला थोडी थोडी उकळी यायला चालू झालेली आहे. आता 1 चमचा तूप घालूयात. 1 वाटी तांदळाचं पीठ, आणखीन 1 वाटी मी तांदळाचं पीठ ऍड करणार आहे. आणखीन 1 वाटी, 2 वाटी आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्यामध्येच मी हे मीठ घालतेय. मीठ दुधात घालायचं नाहीये. आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. छान असं मिक्स करून झालं की 2 मिनिटं आपण हे असं हलवून घ्यायचंय गॅसवरच. आता एकजीव झालंय. आता हे सगळं व्यवस्थित असा पिवळा रंग आलेला आहे. 2 मिनिटं मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून 10 मिनिटं हे झाकून ठेवणार आहोत असंच वाफेवर. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण आता हे सारण व्यवस्थित मळून घेऊया. थोडं हात लावू शकतो, इतपत गरम आहे हे. आपण एका वाटीनी किंवा पेला, ज्याच्याने आपल्याला सोपं वाटेल त्याच्याने हे मऊ करून घेऊयात. हे बघा, थोडं थोडं करून मी व्यवस्थित असं सगळं पीठ ग्लासने असं मळून घेते. आता थोडंसं आपण हाताने पण मळूया. अगदी इथं मी कोमट असं पाणी करून घेतलेलं आहे. लागलंच तर ते आपण हाताला लावून घेऊया. थोडं थोडं पाणी लावून हे मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. किती छान असं मऊसूत झालेलं आहे. आपण ह्यामध्ये केसर दूध घातल्यामुळे ते छान असं पिवळा कलर आलेला आहे. याला पानाला तूप लावून घेतलंय. थोडासा आपण एक गोळा घेऊया आणि हे मी कापडाखाली झाकून ठेवते. थोडंसं गरम पाण्यातच मी कापड बुडवलं होतं, ते मी आता झाकून ठेवते. बरं, इथं मी बटर पेपर घेतलेला आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूनी बटर पेपर ठेवून आपण ताटाने दाबून घेऊया.
जर तुमच्याकडं पापड करायचं मशीन असेल तर त्याच्याने देखील दाबून घेतलं तरी चालेल. पारी एकसारखी गोल होते. हे बघ, व्यवस्थित ही पारी पण निघते. आता थोडा थोडा तुपाचा हात घेऊन मी अशा कळ्या पाडून घेणार आहे. जवळ 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 आपण कळ्या पाडून घेऊ. अगदी जवळ जवळ कळ्या पाडायच्या. थोडासा तुपाचा हात घेतेय. आता आपण ह्यामध्ये सारण भरून घेऊया. आता भरपूर असं सारण घालायचं आहे मस्तपैकी मध्ये. आपण आता हे एका बाजूने छान असं वळवून घेऊया. हे बघा, मस्त असं वळवून घ्यायचं आहे आणि वरचं टोक जे आहे ते काढून घ्यायचं आहे. मी इथं 8 मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपण वाफवून घेऊया. इथं आपल्याला ओजस्वीने पण छान छोटे छोटे मोदक केलेले आहेत. थोडं मी मोदक पाण्यात बुडवून ठेवतेय. छान असे वाफतात. नाही ठेवले तरी चालतील पण पाण्यात घातले तर छान असे वाफतात. छान असा एक वरून केसर ठेवूयात आपण. पण हे 15 मिनिटं वाफवून घेऊया. आता आपण हे 15 मिनिटं वाफवून घेऊ. बघूयात आपले मोदक झालेत का. वाव, कसले मस्त फुललेत बघा. तयार आहेत मोदक. आपण आता जय बाप्पाला दाखवूयात. मस्त असं गरम गरम मोदक फोडूयात. थोडंसं तूप घालूयात. आपले मोदक तयार आहेत. टेस्ट करून बघूया. तूप घातलेलं आहे वरून. आवडले असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला अशाच रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.